आता देशभरामध्ये प्रत्येक अधिकृत सरकारी कार्यक्रमाची सुरुवात ही वंदे मातरम या गीतानं होणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रगीत जन गण मन हे वाजवलं जाईल। केंद्र सरकारनं या संदर्भामध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा असा निर्णय जाहीर केलाय। गृह मंत्रालयानं 10 पानी सविस्तर असा आदेश काढत वंदे मातरमच्या संपूर्ण 6 कडव्यांचं गायन किंवा वादन हे अनिवार्य केलंय। नेमके काय आहेत हे नवीन नियम, कुठे-कुठे हा नियम बंधनकारक असणार आहे, जाणून घेऊया। आता देशभरात जनगण मन या राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरम अनिवार्य करण्यात आलंय। केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय जाहीर केलाय। प्रत्येक अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या संपूर्ण 6 कडव्यांचं गायन किंवा वादन अनिवार्य करण्यात आलंय। याबद्दल गृह मंत्रालयानं 10 पानांचा सविस्तर आदेश जाहीर करून हे सर्व नियम स्पष्ट केले। या नियमावलीनुसार सर्व नागरिकांना राष्ट्रगीताप्रमाणेच वंदे मातरम सुरू असेपर्यंत सावधान स्थितीत उभं राहणं गरजेचं आहे। प्रत्येक अधिकृत कार्यक्रमाची वंदे मातरमनं सुरुवात होईल। यानंतर राष्ट्रगीत जनगण मन आणि मग कार्यक्रम सुरू होतील। गृह मंत्रालयानं जारी केलेल्या आदेशानुसार तिरंगा फडकवतानाच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपतींच्या औपचारिक आगमन आणि निर्गमनावेळी, राज्यपाल, लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात, नागरी सन्मान कार्यक्रमात, राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करताना, परेडमध्ये राष्ट्रीय ध्वज आणताना आणि केंद्र सरकारनं विशेष आदेश दिलेल्या इतर प्रसंगी, याशिवाय सरकारनं विशेष आदेश दिलेल्या इतर कार्यक्रमांमध्येही हे राष्ट्रगीत वाजवलं जाईल। यात महत्त्वाची बाब म्हणजे जनगण मन आणि वंदे मातरम दोन्ही वाजवले जाणार असतील तर सर्वप्रथम वंदे मातरम वाजवलं जाईल। दोन्ही वेळेस उपस्थितांनी सावधान स्थितीत उभं राहणं बंधनकारक असेल। पण जर एखाद्या माहितीपटात किंवा न्यूज फिल्ममध्ये राष्ट्रगीत म्हणून वाजवलं जाणार असेल तर त्यावेळी मात्र उभं राहण्याची सक्ती नसेल। नहीं, बहुत अच्छी बात है बिकॉज वंदे मातरम जो गीत है वो अपने आप में संपूर्ण है। भारत की संस्कृति है, हमारा गौरव है, हमारा गर्व है। और वो पहले गलत हुआ था कि उसके स्टैंजा काट दिए गए थे, अब जाकर ये सही हुआ है कि उसके सभी पूरा गीत जिस तरह से लिखा गया था वो इस गीत में कितने लोगों को इंस्पायर किया है, कितने लोगों ने बलिदान दिया है इस गीत को गाकर। तो उसको वो तो हमारे देश के लिए, संस्कृति के लिए बहुत बड़ी चीज़ है। वो ये हुआ है, बहुत अच्छा हुआ है। अब ये जो वंदे मातरम का ये बहुत ये दिखा रहे हैं, ये नया भिक्षु है तो नया सीख के आए, अभी नए नए कन्वर्ट हुए ना, तो ये मातम करते रहेंगे। हमारे लिए वंदे मातरम हमारे रग रग में पहले से है। तो अगर आप कह रहे हैं कि देश बाद में आएगी तो आप सोच लीजिए कि देशवासी क्या कहेंगे। पहले गाया जाए, लास्ट में गाया जाए, शुरू में गाया जाए ना गाया जाए, ये वेस्ट बंगाल के चुनाव तक हम देखेंगे, उसके बाद पता चलेगा कितना सीरियस है। चुनावी राजनीति के लिए आप कह रहे हैं? मैं कह रही हूँ वो मुझे भी पता चलेगा जब वेस्ट बंगाल के चुनाव हो जाए। याशिवाय शाळांमध्येही दिवसाची सुरुवात सामूहिक वंदे मातरम गायनानं करावी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदराची भावना रुजवावी, हा यामागचा हेतू असल्याचं सांगण्यात येतं। खरं तर 1875 मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली। याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांकडून 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या संपूर्ण वर्षासाठी देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला। सध्या वंदे मातरम गीताच्या 6 कडव्यांपैकी फक्त पहिली 2 कडवीच गायली जातात। उर्वरित भागांमध्ये दुर्गासह 3 हिंदू देवींचा उल्लेख आहे। यावर्षी काही मुस्लिम संघटनांनी आणि मुस्लिम नेत्यांनी वंदे मातरम पठणाला विरोध केल्यामुळे वाद निर्माण झाला होता। तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी मूळ 6 कडव्यांच्या गीताला एका कडव्यात रूपांतरित केल्याचा आरोप भाजपनं काँग्रेसवर केला होता। सत्ताधारी असो किंवा विरोधक, वंदे मातरम सारख्या गीताला राजकारणाच्या आणि धर्माच्या तराजूत न तोलता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे। तोच या साहित्य कृतीचा खरा गौरव ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।